आज आम्हाला ते गमावल्यामुळे निश्चितपणे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. दादांशी शेवटचं आपलं बोलणं किंवा भेट केव्हा झाली होती काय? कालच झाली होती. कालच आपल्या पक्षाचे नेते म्हणजे आम्हाला महापालिकेचा विरोधी पक्ष नेता नेमवायचा त्या दरम्यान दादांची चर्चा झाली होती. आपण पाहतोय आमदार आहेत सुनील टिंगरे आणि भावना त्यांच्या ज्या आहेत त्या दाटून येत आहेत आणि अखेरचा जो कॉल आहे त्यांचा तो काल झाला होता. महापालिकेचा विरोधी पक्ष नेता नेमण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचं देखील आठवणी जागवली आपल्या पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, बारामती. तर विमान अपघात नेमका कसा झाला त्याचा हा CCTV आपण या ठिकाणी पाहत आहोत. ज्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्रानं एक उमदा व्यक्तिमत्व, एक महाराष्ट्रातलं उमदा नेतृत्व गमावलं, तो हा अपघात आहे. तर हे विमान कोसळलं, त्यानंतर मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला. इंधन टाकीनं पेट घेतला, मोठा स्फोट. किती भीषण हा अपघात, किती मोठा हा अपघात, त्याचं हे CCTVनं आपल्याला समोर आपल्यापर्यंत येतंय. तर अजित पवार अमर रहे अशा घोषणा या कार्यकर्त्यांकडून बारामती मेडिकल कॉलेजच्या परिसरात दिल्या जातात. हा संपूर्ण बारामतीचा परिसरच मेडिकल कॉलेजच्या इथे आलेला आहे. सर्वसामान्य माणसं आणि कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेत. तर शरद पवार आता रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर पवार कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे देखील बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. दादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शारदा प्रांगणामध्ये त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. संपूर्ण बारामती, पुणे आणि संपूर्ण राज्यातून, कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते या ठिकाणी आता पोहोचत आहेत, नेते पोहोचत आहेत. एका बाजूला हे सगळे पुण्यामधले कार्यकर्ते आपण पाहतो जे दादांच्या सोबत बारामती असो, पुणे असो, सातत्यानं असायचे. राज्य के उपमुख्यमंत्री अजित पवार, इनका जो अपघाती निधन हो गया, इसलिए मुझे बहुत बड़ा दुख हुआ। हमारे पक्ष और पार्टी के माध्यम से कोई मुलाकात नहीं, संबंध नहीं था, लेकिन एक आदमी समाज और देश के लिए कितना काम कर सकता है ये उनके जीवन से दिखाई देता था। मैं इतना कहूंगा, भगवान ने ये दुखद घटना घटी है, लेकिन उनके आत्मा को चिर शांति मिले, यही भगवान के चरणी प्रार्थना करता हूँ। धन्यवाद। तर बारामतीमधले हे दृश्य आहेत. मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यात आज प्रत्येक घर, प्रत्येक माणूस या ठिकाणी हळहळतो. कारण राजकीय भूमिका जर बाजूला ठेवली तर दादा एक उमदं असं व्यक्तिमत्व होतं. दादांकडे काम घेऊन जाणारा कुठलाही माणूस रिकाम्या हाताने कधी परतायचा नाही. मात्र एकच होतं की काम हे नियमात हवं, नियमाच्या बाहेर जाऊन कोणतंही काम होणार नाही असं अजित पवार अगदी स्पष्टपणे म्हणायचे. अलीकडच्या काळामध्ये दादा काहीसे मवाळ झाले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रेमानं बोलायचे, प्रेमानं दटावायचे देखील. त्यांच्या सभांमधून, त्यांच्या भाषणांमधून सुद्धा आता सातत्याने एक वेगळेपण त्यांचं अधोरेखित होत होतं. म्हणजे मग ते विकासाचा कुठला मुद्दा असो, प्रगतीचा कोणता मुद्दा असो, किंवा राजकारणामधले काही खास खळगे असोत, राजकारणामधल्या काही त्रुटी असोत, किंवा त्याविषयीचे काही मतभेद असोत, दादांनी आपली भूमिका कधी सोडली नाही. म्हणजे भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर असताना सुद्धा अजित पवारांनी आपलं वेगळेपण कायम जपलं आणि आपली भूमिका त्यांनी नेहमीच जपली. म्हणजे भाजपबरोबरची महायुतीमध्ये सहभागी होणं ही एक राजकीय युती आहे असं दादा म्हणायचे. ती काही वैचारिक युती नाही, तर महाराष्ट्राच्या विकासासाठी झालेली ही युती असं दादा म्हणायचे.
आणि त्यामुळे त्यांचं वेगळेपण नेहमीच कायम राहिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या भूमिका असो, हिंदुत्वाचा मुद्दा असो, या सगळ्यावर दादांनी अगदी रोखठोक आपल्या भूमिका. नक्कीच हे महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर हा महाराष्ट्र पोरका झाला. अतिशय या महाराष्ट्राचं नुकसान करून गेलं. महाराष्ट्राचा कणा मोडावा अशी परिस्थिती या राज्यामध्ये तयार झालेली आहे. कुणाच्याही म्हणजे स्वप्नात देखील नव्हतं अशा पद्धतीची ही अतिशय दुःखद घटना आहे. आणि महाराष्ट्राचं जे नुकसान आहे ते अपरिमित आहे. हे कधीही भरून निघू शकणार नाही अशा पद्धतीची घटना झालेली आहे. खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या म्हणजे प्रक्रियेला सुरुवात झालेली होती आणि जिल्हा परिषदेनंतर त्या होणार होत्या अशा देखील चर्चा होत्या. यापूर्वी दादांच्या आपण सातत्याने भेट घेतलेल्या आहेत. काय आठवणी सांगाल दादांच्या? मागच्याच आठवड्यामध्ये दादांची आमची जी एक तास उमेशदादा होते, आमची चारही आमदार होते, आमचे खासदार होते, आम्ही सगळेजण बसलो होतो आणि पुढचं कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे या बाबतीमध्ये सगळ्या चर्चा झालेल्या होत्या. आणि 6 दिवसानंतर या घटना घडल्या. अतिशय वेदनादायी आहे आणि हा महाराष्ट्र शोकसागरामध्ये डुबून गेलेला आहे. आमदार राजू खरे सुद्धा आहेत. खरं तर आपण कालच दावा केलेला होता की या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पवार कुटुंब जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे मर्ज झाल्याची घोषणा करतील. तर राष्ट्रवादीचे सगळेच नेते, त्यांच्यासोबतचे हे सगळे सहकारी यांच्यासाठी